नमः शिवाय नमः शिवाय शंभुनाथा महादेवा माय मराठी बुळीची कथा अन पिंगळा गातो राजाची शिवरायाची गाथा पिंगळा गातो राजा शिवरायाची गाथा किल्ले शिवनेरी चालक कसाला कामदी एक किल्ले शिवनेरी चालक कसाला कामदी एक जीवाचा करुणी कोट चिकून घ्यायचा गडकोट जीवाचा करुणी कोट चिकून घ्यायचा गडकोट असा मानित भारी लेक दत्ता भवानी आयचा रोक असा मानित भारी लेक दत्ता भवानी आयचा रोक अन पिंगळा गातो राजा शिवरायाची गाथा पिंगळा गातो राजा शिवरायाची गाथा काळकाच्या चारुणे रातीला अनबाई गे पहाटे पारीला अन उगवला सूर्य हो सह्याद्री रांगला अन वाहतो गाठोडी दादा थोरल्या धन्याला अन स्वराज्यात तोरण बांधलं माझ्या शिवबन राजन सण मराठी मातीचा आला रे माझ्या दादार आणि माझं राज छत्रपती झालं रे ग ग ग ग ग ग नमः शिवाय असू द्या शंकराला माझ्या हरिओ या महादेवाला माझ्या हरिओ शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडतं बेलाच पान पान आवडतं बेलाच पान पान आवडतं बेलाच पान शंकराला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडतं बेलाच पान पान आवडतं बेलाच पान पान आवडतं बेलाच पान शंकराच्या गळ्यात शोभते रुद्राक्ष माला गळ्यात शोभते रुद्राक्ष माला शोभते रुद्राक्ष माला गळ्यात शोभते रुद्राक्ष माला पायात नागपूर छान पायात नागपूर छान 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 आवडतं बेलाच पान पान आवडतं बेलाच पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडतं बेलाच पान पान आवडतं बेलाच पान पान आवडतं बेलाच पान
हातात डमरू त्रिशूळ शंकराच्या हातात डमरू त्रिशूळ महादेवाच्या हातात डम डम डमरू त्रिशूळ महादेवाच्या हातात डम 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 त्रिशूळ पायात कळा वाटान हो पायात कळा वाटान छान 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 आवडत बेलाच पान पान आवडत बेलाच पान पान आवडत बेलाच पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडत बेलाच पान पान आवडत बेलाच पान पान आवडत बेलाच पान डोळे उघडून शंकर पाहे डोळे उघडून शंकर पाहे डोळे उघडून महादेव पाहे डोळे उघडून महादेव पाहे पार्वती सतिया छान पार्वती सतिया छान 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 आवडत बेलाच पान पान आवडत बेलाच पान पान आवडत बेलाच पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडत बेलाच पान पान आवडत बेलाच पान पान आवडत बेलाच पान अगं तिकडे जाऊ नको काय झालं माहितीये का तुला मी पाट 3 वाजता कदमवाडी चालतो बर का महाराज तुम्हाला माहितीये काय झालंय वरल्या आळीची कोण आहेत का सांग का काय झालंय तुम्ही सगळी झोपला होता वरल्या आळीचं कोण आहे तुम्ही का हा वरल्या आळीला वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे 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 वरल्या आळीला पाटील बुवाला मग लावून सवे पाटील बुवाला पाटील बुवाला बगला मुन सवे पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा मग पडेल खावे चिठ्ठी येईल बा मग पडेल खावे पिंगळा 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 माघारी बोल बोल सगळा पिंगळा माघारी 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 झाली का सावर वरल्या आळीची वरल्या आळीच्या मधल्या आळीला तर लय बेकार झाले तुम्हाला माहिती कोण फिरते मधल्या आळी तर कोण आहे मधल्या आळीत एक बाय फिरतीये सांग का कुठली लय बेकार आहे सांग काय मधल्या आळीला एक बाईला फिरे मधल्या आळीला मधल्या आळीला एक बाईला फिरे मधल्या आळीला तिथला तुम्ही साधा मग पडेल पुरे तिथला तुम्ही साधा तिथला तुम्ही साधा मग पडेल पुरे तिथला तुम्ही साधा पाटलो बा तिची पडतील गुरे माहीतर पाटलो बा तिची पडतील गुरे पिंगळा 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 माघारी बोल बोल सगळे खात पिंगळा माघारी 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 पिंगळा
काय म्हणतोय कळतंय का नाही तुम्हाला? वरली आली मधली आली काय? हा आणि एक वारे सुटेल तातडी आणि एक वारे आणि एक वारे सुटेल तातडी आणि एक वारे पाटील बुवाची मग पडेल माडी पाटील बुवाची पाटील बुवाची मग पडेल माडी पाटील बुवाची त्याची पाच गोळे लागलेले धडी त्याची पाच गोळे लागलेले धडी पिंगळा 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 भाजवाडी बोल पोलीस देखा पिंगळा भाजवाडी पिंगळा भाजवाडी बोल पोलीस देखा पिंगळा भाजवाडी पिंगळा भाजवाडी बोल पोलीस देखा पिंगळा भाजवाडी पिंगळा भाजवाडी बोल पोलीस देखा पिंगळा भाजवाडी. काय कळतंय का नाही? नाही ना काय कळत? हिंडता फिरताना एक चकून सांगे हिंडता फिरताना हिंडता फिरताना एक शकून सांगे हिंडता फिरताना त्याच्या सत्तेने या आईस वागे त्याच्या सत्तेने त्याच्या सत्तेने त्या आळीत वागे त्याच्या सत्तेने संता घरच्या या एक तुकडा लागे संता घरच्या या एक तुकडा मागे पिंगळा 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 भाजवारी बोल बोल कधी खा पिंगळा भाजवारी पिंगळा भाजवारी बोल बोल कधी खा पिंगळा भाजवारी पिंगळा भाजवारी बोल बोल कधी खा पिंगळा भाजवारी पिंगळा भाजवारी बोल बोल कधी खा पिंगळा भाजवारी. तुम्हाला काय कळतंय का नाही? का नुसतं नाचतंय? पिंगळा काय म्हणतोय? पिंगळ्याची भाषा कळते हो मावशी? वरली आली मधली आली त्याची सत्ता पाटलाची माडी पाच पोरं नाही ना? ऐका येतंय का हो महाराज? दादा ऐका येतंय का? बैरा नाही ना पण कळलं नाही ना? सांग का ऐका येतंय ना? अहो हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही झालं बघ दुसरा येईल हे जरी नाही झालं हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही झालं बघ दुसरा येईल हे जरी नाही झालं राजा शेवटी बा काळ बांधून नेईन सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय बाजाईल एका जनार्दनी आमचं काय बाजाईल पिंगळा 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 भाजवारी बोल पोलीस देखा पिंगळा भाजवारी पिंगळा भाजवारी बोल पोलीस देखा पिंगळा भाजवारी पिंगळा भाजवारी बोल पोलीस देखा पिंगळा भाजवारी पिंगळा भाजवारी बोल पोलीस देखा पिंगळा भाजवारी. आता कळलं का? शांत व्हा आता शांत व्हा. सांगतो तुम्हाला पिंगळा. पिंगळा म्हणजे घुबड बर का? संत एकनाथ महाराजांनी प्रत्येक प्राण्यावरती पक्ष्यांवरती माणसांच्या अवयावरती माणसांवरती बारोड निघली. महाराज अपशकुन सांगणारे काय पक्षी प्राणी आहेत माहिती आहे ना? पिंगळा अपशकुनीच आहे. तर गावामध्ये कोणतरी मरणार असतं त्याचा अपशकुन होतो. कोण सांगतो? कुत्री. कुत्री काय करतात? कुठंतरी येवाळतात. हा आणि तिकडं रानात टिटव्या किर 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 आवाजात टिटव्या ओरडत असतात. ही कुत्री भोकत असतात रडत असतात है नाही? किरकस वरडणाऱ्या टिटव्या अशीच युवाळणारी कुत्री या अपशकुन सांगतात. मग तेव्हा गावात एका म्हाताऱ्याला लागलेला असतो गरडा. गरडा का लागतो माहितीये का? ही जर नाही कळलं तर दुसरा येईल. दुसरा म्हणजे कोण माहितीये? काळ. काळ येईल आणि ते तुम्हाला समजून सांगेल. ही सांगा पिंगळा आलाय. पाटलाची माडी आणि पाटील बुवा म्हणजे काय माहितीये का? मनाचा पाटील. वरली आली मधली आलीला बाय सांगितलं फिरते. म्हणजे बाय म्हणजे कोण माहितीये का? दोन बायका प्रवृत्ती निवृत्ती.
एक प्रवृत्ती म्हणती पुण्य करा, निवृत्ती म्हणती पाप करा. प्रवृत्ती म्हणती देवाला जा, निवृत्ती म्हणती काय देवापाशी या, काय देवाला जायचंय. एक प्रवृत्ती म्हणती चांगलं भजन करा, भारूगीत कीर्तन करा. दुसरी म्हणती कशाला जायचंय तिकडे. एक म्हणती पैसे कमावा, एक म्हणती पाप चोऱ्या करा. म्हणजे एक प्रवृत्ती निवृत्ती अशा बायका आहेत. आणि पाच पोरं म्हणजे पंचेंद्रिय बरं का, ही मनाची पाठी नाही. ही पाठी मोडली म्हणजे माडी पडली की 5 पोरं देशोधडीला लागतात. पंचेंद्रिय माहिती आहे ना, प्राणवायू हे असे वैरा पळतील. मग महाराज काय म्हणतात, पोरं फिरतात या म्हणजे पंचेंद्रिय, तर तुम्ही संता घरी जा आणि एक तुकडा मागा संतांकडनं. आणि हे जर नाही कळलं तर दुसरा येईल. कोण? काल येईल. काळ म्हणजे कोण? यम. यम हाय हम हाय यम. मग ती म्हाताऱ्याला लागलेला असतो गरडा, पोरानं टायगा. आणि गरडा लागलेला असतो तेव्हा काळ छताडा बसलेला असतो. मावशी काळाचं रूप असलं भयंकर असतं ना, मरायच्या वेळेस जो माणूस मरतो ना त्याच्या शेजारी बघा कसलं मरतं बेकार. विद्रूप असं तोंड वाकडं करतं, हातपाय वाकडं करतं, डोळं बाहेर काढतं. ती पेटव छताव काळ बसलेला तू छताडाव असं घाबरतो, जाम घाबरतो. लय बेकार रुद्र रूप असतो. मग ती बसतो असं घाबरतं, मग डोळं बाहेर काढतं. मग माणसं म्हणतात डोळ्यातनं जीव गेला. ती बेत म्हणून डोळ्यातनं जीव जातो. बेहलेलंच असतं तेवढं तर. मग हातपाय वाकडं करतं, गरडा लागतो म्हणजे छताला बसलेला असतो, त्याला सुचत नाही, रातभर कालवा करतो. मग मावशी म्हणती लिकीला बोलवा, है की नाही, पोराला बोलवा, दूध पाजा, दही पाजा, चमच्याने पाणी पाडा. ह्याला काय जीव लवकर जात नाही, कारण तेवढं पाप केलेलं असतं. छताला बसतं तेवढ्यात काय म्हणतं माहिती, काळालाय का महाराज म्हणतं मी काय केलंय मला का न्याला आलाय. कोण म्हणतं? म्हातारं त्या काळाला. मग काळ काय म्हणतं, हे पोरं नाही का, ते काळ काय म्हणतं माहितीये का, तू काय केलंय हे सगळं माझ्याकडे आहे. तुमच्याकडे मोबाईल असेल विवो, आहे का नाही, ऍपलचा असेल अँड्रॉइड, त्याच्याकडे लय मोठा मोबाईल आहे, सीसीटीव्ही कॅमेरा लय लांबचं दिसतं त्याला, मोठी लेन्स आहे त्याची. ह्या 5 मजली माड्यातलं तळातलं बी दिसतं त्याला. कुठं बी पाप केला त्याच्या हातून सुटत नाही. पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतय र. काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय र. अरे तू काय केलंय त्याला कळतंय, तू सांगायची गरज नाही. आणि फक्त त्यालाच माहित असतं, पाप करणाराला आणि देवाला शेजार त्याला माहित नसतं बरं का. तुम्ही काय केलंय त्याला कळतं सगळं. मग त्यावेळेस ती म्हणतं मी कुठं काय केलंय. मग ह्यानं काय केलेलं असतं दाखवतं 5 मिनिटात त्याचा रिव्हर्स कॅमेरा 5 मिनिटं देतं, बघ म्हणतं तू काय केलंय. त्यानं कधी चांगलं केलेलं नसतं. ह्याला शिव्या दी, ह्याचं पैसे बुडव, राजकारणात पैसे घे, गावाचं पैसे लूट, है का नाही, ह्याच्या कोथमिरी उपट, ह्याच्या गावात पाणी सोड, ऊस तोडा आल्यावर ऊसात पाणी सोड, ह्याची भांडणं लाव. महिला काय करतात, शेजारणीची वाटी कालवण्याची अजून माझ्याच घरी अजून कुणाला दिली नाही. खरं आहे का नाही. एकीदीनं दागिनं केलं तर तिच्या जाणार नद घेऊन मिरावती या. एकीदीनं टीव्ही घेतला शेजारीनं 27 इंची तर नवऱ्याला म्हणती 50 इंची आणा. शेजारीनं फ्रीज घेतला की हिला डबल डेकरचा फ्रीज लागतो, है का नाही. ह्यांना नुसती गाडी घेतली ना स्विफ्ट, ही तर थारच घेतोय. थार नेली का वर, नेली का वर. किती मोठी गाडी घेतली तरी वर नेली का. मर्सिडीज बेंज जाते का वर, मेला म्हणून त्याच्यात पिटून दिला, राहिलं नाही तर ही सगळं दिसतं. मग ती म्हणतं मी आता हितनं पुढं चांगला वागेल. कधी म्हणतं 5 मिनिटं राहिलेलं असतात प्राण जायला. अहो ए मावशे कळलं का तुला आता, ए माग बसलेले काही इकडून सांगू, ऐक मग सांगतो. अगाईक नाग बाई, ए बाई ऐक जरा आता. अगाईक नाग बाई तू राम नाम घेई, तू राम नाम घेई. मानव देह आला जन्माला संसार केला काय, हा मानव देह आला जन्माला संसार केला काय. घे 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 राम घे, माया सारी सोडून दे. घे 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 राम घे, माया सारी सोडून दे. हात लावली नशिबाला तुरतून ताई ताई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. पिंगळा मारवाडी बोल कधी का, पिंगळा मारवाडी, पिंगळा मारवाडी बोल कधी खा, पिंगळा मारवाडी, पिंगळा मारवाडी. कळलं का नाही आता. या संसारा पायीवर काय मावशे, हरिनाम घे तेच बरोबर राहणार नाही. काय बरोबर राहणार नाही. तुम्ही म्हणसान घरदार सगळंच राहतंय सार. तुम्ही म्हणसान घरदार
सगळंच राहतंय सार माणूस मेल्यावर त्याचं गावाबाहेर घर माणूस मेल्यावर त्याचं गावाबाहेर घर घे 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 माया सारी सोडून घे 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 माया सारी सोडून घे हात लावून नशिबाला पुरत दाई दाई या संसाराबाई या संसाराबाई या संसाराबाई या संसाराबाई पिंगळा माधवारी बोल बोल देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोल देखा पिंगळा माधवारी. तुम्ही म्हणताय घरदार तुमचं गाव तुमचं घर कुठं आहे गावाच्या बाहेर जाऊन बघून या इथं राहतात चाल फॅन लावून एसी लावून उकाडतोय म्हणून जावा आपापली घरं बघून या मशानभूमीत बोक पडलेला पत्राया चढलेला आणि अँगल वाकडं तिकडं इथं आणतंय शायनिंग गेट करतंय बंगल्याला कोंबडं सुद्धा आत येऊन देणार. तुझं आहे घरी तुमचं आहे काही नेलं का कोणी आमच्या गावात कोणी बंगलावर नेला नाही 5 मजली माडी बांधलेला संगमरवरी दगड लावून भारी भारी हा राजस्थानचा लाल दगड आणला तरी इथंच राहिले का नेल्यावर. तुमचं घर कुठे शेवटी मशानभूमी. तुम्ही मनचान पैसा आडका बरं का मावशी तुम्ही मनचान पैसा आडका इथं सगळंच राहतोय बरं का तुम्ही मनचान पैसा आडका इथं सगळंच राहतोय बरं का. माणूस मेल्यावर संग एक मातीला मडका माणूस मेल्यावर संग एक मातीला मडका. माया सारी सोडून दे घे घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला नुरतच बाई जाई या संसाराबाई या संसाराबाई या संसाराबाई या संसाराबाई. पिंगळा माघारी बोल बोल देखा पिंगळा माघारी पिंगळा माघारी बोल बोल देखा पिंगळा माघारी. पैसा अडका संघ जाणार नाही बरं का गेलाय कुणी नेला का पैसा बरोबर गाडी नाही घोडं नाही जमीन नाही पैसा नाही मावशे आता मीटर तुमचं ऐका माणूस ऐका जन्माला आल्याबरोबर मला सांगा माणूस जन्माला आला बोलायला लागला हा पोरगा पुरगी असो तर काय म्हणतो बोलायला लागलं की माझी आई माझे बाबा थोडा मोठा होतो मग काय म्हणतं माझे बहीण माझा भाऊ आणि अजून थोडा मोठा होतं आणि त्याचं वाटुळ होतं काय होत असेल लग्न. हे बघा अगोदर काय म्हणायचं दादा माझी आई माझे बाबा मग म्हणला माझी बहीण माझा भाऊ आणि ह्याचं लग्न झालं मग उड्या थानायला लागले माझी बायको माझी बायको माझी बायको माझी बायको. आल्या का तुझीच की बायको आम्ही म्हणतोय आमची बायको या अशी काय जागा वेगळं तुझं लग्न झालंय अरे समजायची होत्या ते तुझं काय वेगळं झालंय का बाबा उड्यात मारायला लागले माझी बायको माझी बायको माझी बायको. अरे तुमची बायको आहे का तुमची पोर आहेत का बायको तुमची तर मग तुम्हाला कोरोना झाला तेव्हा काल नाही जवळ लांब डबा फेकत होती म्हातारं मेलं तरी चालेल माझ्या लेकाला कोण आहे का आली का जवळ आणि तुम्हाला जर कळलं तुमच्या बायकोला कोरोना झाला तर ही म्हणत तिथं मेली तर चालेल दुसरा करी दुसरी चांगली करी पण हिच्या जवळ जायचो नाही का गेला तुम्ही हाय का मग नवरा बायको नवऱ्याचं बायको नाही बायकोचा नवरा नाही तुम्ही पोरापाशी गेला नाही कुठल्या आईनं पोरग मेल्यावर जळणात उडी टाकली नवरा मेल्यावर टाकली का उडी बायको मेल्यावर नवऱ्याने टाकली का मग माघारी आला हा 10 दिवस रडला 13 दिवस सुतक पाळताल परत संसारात रमचाल हाय का कोण कुणाचं बहीण कुणाच नाही भाऊ कुणा नाही बहिणी समागा येते लगेच येते का नाही कुठली बहीण आणि कुठला भाऊन अहो कोण कुणाचं नाही महाराज अजिबात नाही हाय का कोण कुणाचं म्हणून महाराज म्हणता तुम्ही म्हणता सुना पोर हे तर तुमच्या मागचं चोर तुम्ही म्हणता सुना पोर हे तर तुमच्या मागचं चोर माणूस मेल्यावर खापर पोळतील खाल्यावर माणूस मेल्यावर खापर पोळतील खाल्यावर माया सारी सोडून आता लावून नशिबाला दुरस्तच ताई ताई या संसाराबाई या संसाराबाई या संसाराबाई या संसाराबाई. पिंगळा माधवारी बोल बोल सजका पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोल सजका पिंगळा माधवारी. अगं बाया हाय का आता अयो
आता तर लय हळूच सांगितली. आता काय मलाच कळाय ना. अगं मोठ्याने सांग. असू द्या, काय कळलं नाही पण तिच्यासाठी टाळ्या वाजवा. काहीतरी म्हणणं तिथं ऐका. असू द्या असू द्या. हो इकडे बघा, लक्ष द्या लक्ष द्या. मी काय म्हणत होतो, सुना पोरं तुमची नाही. जाताना फक्त एक मडका आहे बरं का, ती बी कुंभाराचा आहे का ना. पोरांना तुम्ही सांगा आता मला, लंकेचा राजा कोण होता? रावण. हा मग रावणाची लंका कुणी झाली? वा, हे कळलं पाहिजे बरं का. हे आपली नवीन पिढी बरं का दादा, नवीन भारत वर्षात जन्म घेतला ह्यांच्यावर हे संस्कार झालं पाहिजे. ह्यांना महाभारत कळू द्या, रामायण कळू द्या, कृष्ण कळू द्या, बलराम कळू द्या, हरिश्चंद्र कळू द्या, अर्जुन कळू द्या, भीष्म कळू द्या. भीष्माची प्रतिज्ञा, अर्जुनाची एकाग्रता, एकलव्याची दृढभक्ती, भगीरथाचा प्रयत्न, हरिश्चंद्राची शक्तनिष्ठा, कर्णाचं द्रातृत्व. माहितीये का हे काय? एवढं सगळं तुम्हाला माहित झालं पाहिजे बरं का. हो आजी, ह्याला हे रामायण महाभारतांच्या गोष्टी शिकवा, नाही ती शिकवू नका. ह्याच्याकडनं मोबाईल घेऊन व्हॉट्सअप चालवायची. चल सांग रे मला कसं चालवायचं. मोबाईल ह्यांच्या हातातनं घ्या काढून. ह्यांना चांगल्या जुन्या गोष्टी सांगा. अध्यात्म कळू द्या. फार मोठे आपली संताची भूमी. काय पोरांनो, रावणाची लंका कुणी जाळली? हनुमंताने. रावणाची लंका, ए मावशे, अख्खी लंका सोन्याची होती अख्खी, आणि तुझं 2 तोळं दागिनं. कोण मोठे? कोण मोठे? रावण मोठा होता, त्याची लंका सोन्याची होती, आणि हिचं 5 तोळं दागिना अख्ख्या गावात हिंडावती. 5 तोळं. आग त्यो रिकाम्या हाताने गेला. सोन्याची लंका इथंच पडली, रिकामी गेला, आणि तू कवा घ्यायची दागिनं घेऊन जायची. आणि देवाची काय होती व? द्वारका. जाऊन बघा, द्वारका बुडाली आहे. देवाचं बी बुडतंय, रावणाचं बी जळतंय. तुमचं नामचं काय राहणार आहे? तुम्ही म्हणतान घोडण हाती, याची क्षणात होईल माती. तुम्ही म्हणतान घोडण हाती, याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली, आजी सापली गती. आम रावण मेला लंका जळाली, आजी सापली गती. हात लावणी नशिबाला तुरंत ताई ताई. या संसाराबाई, या संसाराबाई, या संसाराबाई, या संसाराबाई. पिंगळा माघारी, बोलत का पिंगळा माघारी, पिंगळा माघारी, बोलत का पिंगळा माघारी. कळलं का नाही? काय कुणाचंच काय राहणार नाही. आला होता नग्न आणि जाणार नग्न. मग रडताना भाटता कुणासाठी? जाताना फैकते लंगोटी. काही बरोबर नाही. करगुडा सुद्धा कमरेला ठेवत नाहीत. बघा, नग्न देह करून नुसत्या पांढऱ्या कपडावर जाळतात. नेलंय काय? जसा आलता तसा. फक्त इथून काय बरोबर जातं माहितीये का? जेवढं तुम्ही देवाचं नाम घेतलंय. जिथून आलाय तिथं जाण्यासाठी, नाही तर इथंच बसते लिंबाच्या झाडावर. ही काही माझा बंगला ह्या झाडावर जाळून आलंय गाव अख्खं, तरी हो का इथंच बसलाय वासना. माझा बंगला, माझा बंगला, माझा बंगला. माझं ती माझं, दुसऱ्याचं बी माझं. इथंच बसलंय. मग ह्यांना शांत्या करावं लागतात. मन गुतलंय वर. वासना बेकार आहेत. मेलं तरी माणूस जात नाही वर, अजिबात जात नाही. मोक्षच नाही तर मोक्षाची जाणीव होत नाही माणसाला. दुर्लभ गोष्टी त्याच्यात कुठल्या माहितीये का? हा माणूस जन्म आणि माणसाचा आश्रय आणि मोक्षाची जाणीव, ही 3 गोष्टी दुर्लभ आहेत बरं का. तुम्ही फार भाग्यवान आहात, तुम्हाला मनुष्य जन्म मिळालाय. 84 लक्ष योनी हिंडल्यावर हा जन्म मिळतोय. किती? 84 लक्ष योनी. कुणाचं बी तुम्ही भाग्यवान आहात. हा जन्म चांगल्या मार्गाला लावा. नामासाठी, परमार्थ कळण्यासाठी जन्माला घातलंय तुम्हाला. खायान झोपाय नाही बरं का. परत जन्म नाही, मागितला तर मिळा नाही. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. आलिया संसारा उठा वेगे करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे सांगा? देह काळाचा आहे हो, जायचाय, आणि धन कुबेराचं आहे, ज्याला त्याला जायचं. तुझं काय होणार आहे? निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. है का नाही? व्यर्थ गेला माझं माझं करत. है का नाही? नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडवे ना तुला माय बाप.
सोडविना तुला पाठीची बहीण बंधू भाऊ कोण सोडवणार नाही. वेशीचा राजा देशीचा राजा सरपंच आमदार पंतप्रधान तुला मरणाच्या काळातून सोडवणार नाही. फक्त एकच सोडवल, चक्रपाणी. चक्रपाणी शिवाय तुला कोण सोडवणार नाही. म्हणून इथं आलाय ना, चांगलं राहा, देवाचं नाव घ्या, तेच बरोबर जाणार आहे. इकडे महाराज 2 मिनिटे वरती आहे की तुम्ही, या आव या. आहा काय तो बाप, काय ते तेजस्वी रूप आहे. तुला उगत नाही पाठवलं, मेहनत खूप आहे बाल. काय वा 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 वा. काय नाव तुमचं? हा शिवाजी जाधव. बरं का, मीच ओळखला असतं कशा तोंडाने सांगितलं. मगापासून सारखं रखा रखा माझ्याकडे बघतात. म्हणलं ह्यांचं काय म्हणणं आहे बघावंच. मगापासून ह्यांचं सगळं मी डोक्यातच फिट केलंय. माणूस काय बघा दाखवा, मला सगळं कळतं बरं का. बाप होत म्हणावं लागलं. हा काशी केली, वनवासी केली, नशिबी तुझ्या साडेसाती आली. पण घाबरू नकोस, सांगशीलच्या एक शिका अशी ना. पिंपळाला 11 प्रदक्षिणा घाल आणि एक दह्याची वाटी ठेव. 100 रुपये देव ना करत. पैसा कोटा दगडाचा देव म्हणता आता नाहीत म्हणते. कोण पैशाला खात त्याला बघू, हात लगेच सोडायचा नाही. बा तू लोकांसाठी लय करतोस बघ, खरे का खोटे? हसलं खरंय बहुते. तू लोकांसाठी लय करतोस पण तुझ्यासाठी कोण काय करत नाही बघ. हा तू रात्री झोपताना म्हण तू ह्याव करून त्याव करू, आणि सकाळी उठल्या म्हण तू काय करून काय करू. खरंय का खोटे? खरंय ना, खरे खोटे? खरंय. 100 रुपये देऊ ना खरं. पैसा कोटा दगडातला देव मोठा. कोण पैशाला खातंय? पैसे देणार नुसतं हाततंय बघू. हात सोडायचा लय भविष्य सांगणार आहे. हा बा इकडं बघायचंय. आला का लागा का लय 7.5 बघ माग. शनीला ताण आहे, राहूला मान आहे, केतूला मात्र तुझ्या दुःखाची जाण आहे बघ. सांगशील करशील का? मंगळासमोर डोकं टिकवायचंय आणि शुक्रावर प्रेम करायचंय. आणि सूर्य जरा लयच लांब गेलाय, त्याला घरी जेवाय बोलवायचं. ही म्हणते घरदाळ. अरे घरी जेवाय सूर्याला बोलवायचं म्हणजे काय? आता राहील का तुमचं गाव राहायचं नाही, आमचं नाही, भारत नाही, जग राहायचं नाही. अहो त्याची शांती करावं लागेल, आहे की नाही? ग्रहांची दिशा वाईट आहे, वक्र दिशा झाली बघू. हात सोडायचा नाही. हा राजा राणीची जोडी. हसलं काढ्या. बायकोचाच नाव राणी. आता आहे का नाही? समजा कळतंय मला. राजा राणीची जोडी, संसाराला गोडी, काय पुन्हा ठोकुटा अडती गाडी. खरंय का खोटे? खरंय ना. 100 रुपये मग. आज तुझी गाडी ढकलायची असेल तर 100 रुपये द्यावं लागतं. आज देऊ ना खरं. पैसा कोटा दगडातला देव मोठा कोण खातं त्याला? लयच घाबरलंय. देऊच म्हणतंय नुसतं, रुपये द्या ना. नका देऊ बघूस, लय अजून सांगणार आहे. लका लका लय गोड हसतोच बघतोच. ज्ञानाचा तू भांडार आहेस. दिल्या घेतलीची जाण आहे. तुला आम्ही काय भारून मंडळ ओळखत नाही, पण ह्या गावची शान आहे. खरंय का खोटे? खरंय ना. 100 रुपये किती झालं वर? 700 500 झालं बरं का. मी नाही, लोकच सांगतात. अरे घेऊ नका रे. पैसा कोटा दगडातला देव मोठा कोण खातं पैशासाठी? पैसे कोण? मी नेणार नाही, तू नेणार नाही, कोण नेणार आहे? नको पैसे. बघू सगळं भविष्य सांगणार आहे. हा बघ आई शपथ खरं सांगतो, खोटं सांगणार नाही. पंढरपूरवर आलोय आणि तुळजापूरला चाललोय. तुझ्या नावानं आयला 51 रुपयाचं नहान घालील म्हणतोय. 51 रुपये तर ती. घेऊ नका रे. पैसा कोटा दगड दे तू म्हणते. द्यायचंय कवा? कवा देणार आहे काय माहिती? हा शिवाजी जाधव. वा वा. शिवाजी जाधवांसाठी टाळ्या वाजवा. ही गमतीनं होतं बरं का महाराज. मला काय येत नाही. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी